तब्बल 1.5 ते 2 कोटी रुपयांची ही 5 एकर जागा म्हणजे त्याचा आश्रम, त्याचं मंदिर, त्याचा फार्म हाऊस आणि त्याची आंब्याची बाग सोडून पुढच्या बाजूला जी जमीन होती रस्त्याच्या कडेला ती साधारणतः 5 एकर जमीन होती। मे 2019ला घेतलेली जमीन फेब्रुवारी 2020ला हाच व्यक्ती नरेंद्र नारायण हेटे ही शेतजमीन जी आहे ती कोणाला बक्षीसपत्र म्हणून देतो इकडे बघा। शिवनिका संस्थान मिरगाव अध्यक्ष श्री अशोक कुमार एकनाथ खरात याला आणि त्या संस्थांचा सरचिटणीस यशवंत आवारे याला बक्षीसपत्र करून देतोय। कुठल्याही प्रकारचं रेकॉर्ड तयार करायचं नाही, अर्थात याचं ट्रान्झॅक्शन जे आर्थिक ट्रान्झॅक्शन असतं संस्थेचं ते दाखवायचं नाही। रुपाली चाकणकर ज्या संस्थेवरती सदस्य आहे त्याच संस्थेला ही जमीन बक्षीसपत्र देण्यात आलेली आहे। लैंगिक शोषण प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असलेला भोंदूबाबा अशोक खरात याची जमिनी ती खरेदी करण्याची मोडस नेमकी काय होती हे आता समोर यायला सुरुवात झाली आहे। न्यूज 18 लोकमतच्या हातामध्ये काही महत्त्वाची कागदपत्र लागली आहे। ती कागदपत्र बघितल्यानंतर आपल्याला ही धक्का बसेल। अशोक खरात कशा पद्धतीने जमिनी गोळा करत होता। आज अशोक खरातकडे हजारो एकर जमीन स्वतःच्या नावावर आहे तर काही त्याच्या संस्थानाच्या नावावर आहे। या जमिनी तो कशा गोळा करत होता, त्याची या जमिनी गोळा करण्याची मोडस नेमकी कशी होती हे मी तुम्हाला सांगणार आहे, कारण माझ्या हातामध्ये काही महत्त्वाचे कागदपत्र लागलेले आहे। मी आता याच सिन्नर तालुक्यातील मिरगाव परिसरामध्ये आहे आणि मिरगाव मधला हा सर्वे नंबर आहे। माझ्या हातामध्ये जो पेपर आहे त्या पेपरनुसार हा जो आपल्याला सर्वे नंबर मी ज्या ठिकाणी आता उभा आहे तो गट नंबर आहे मिरगावचा 317 गट नंबर मधली ही शेती आहे जी माझ्या मागच्या बाजूला आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते। ही शेतजमीन कॅप्टन खरात याने कशी मिळवली आहे, कारण ही जमीन आता त्याच्या ताब्यात आहे। एक बाजूला आपण त्यांनी याच जमिनीवरती शिवनिका संस्थान मिरगाव यांचा एक सांस्कृतिक हॉल उभा केलेला आहे। तर समोरच्या बाजूला हे समोरची बाजू जी आहे त्या बाजूमध्ये त्याचा आश्रम आणि मंदिर देखील आहे। अगदी त्याच्या मंदिराच्या समोरच्या बाजूला ही जवळपास 2.5 हेक्टर साधारणतः 5 एकर शेतजमीन जी आहे ती त्यांनी विकत घेतलेली आहे आणि ही शेतजमीन जी आहे ती आता त्याच्या संस्थानाच्या नावावर आहे। आता ही शेतजमीन किती रुपयांची आहे असा प्रश्न आहे। तर ही शेतजमीन आत्ताच्या बाजारभावाप्रमाणे तब्बल 1.5 ते 2 कोटी रुपयांची ही 5 एकर जागा म्हणजे त्याचा आश्रम, त्याचं मंदिर, त्याचा फार्म हाऊस आणि त्याची आंब्याची बाग सोडून पुढच्या बाजूला जी जमीन होती रस्त्याच्या कडेला ती साधारणतः 5 एकर जमीन होती आणि ही 5 एकर जमीन त्यांनी कशी मिळवली हे मी तुम्हाला दाखवणार आहे। माझ्या हातात काही कागदपत्र आहे। सुरुवातीला आपण हे खरेदी खत बघणार आहोत। साधारणतः हे खरेदी खत आहे, याची तारीख त्या खरेदी खतावर आपल्याला पाहायला मिळते 4/5/2019ला ही खरेदी करण्यात आलेली आहे ही शेतजमीन आणि 4/5/19ला ही शेतजमीन शेळके नावाच्या शेतकऱ्याकडून खरेदी करण्यात आलेली आहे। त्याचे कागद मी तुम्हाला दाखवतो। माझ्या हातात हा पेपर आहे। नरेंद्र हेटे नावाचा एक गृहस्थ आहे, त्याचं वय आहे 67 वर्ष, त्याचा धंदा आहे शेती आणि व्यापार असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याचा पत्ता आहे आश्रय बिल्डिंग JV स्कीम हुपर हॉस्पिटल जवळ विले पार्ले मुंबई। अशा ह्या व्यक्तीने इथे असलेल्या विठ्ठल शेळके नामक व्यक्तीकडनं ही शेतजमीन जी आहे ती विकत घेतलेली आहे। त्याचं हे कायम खरेदी खत आहे। साधारणतः ही 5 एकर जमीन त्याने सरकारी भावाप्रमाणे 24 लाख रुपयांना विकत घेतली आहे। 24 लाख रुपयांची ही रक्कम आहे। ही खरेदी खत ज्या दिवशी नोंदलं गेलं ती तारीख आहे अर्थात 4/5/2019 अर्थात मे महिन्याच्या 2019च्या मे महिन्यामध्ये ही जमीन जी आहे ती विठ्ठल शेळके नावाच्या शेतकऱ्याकडून नरेंद्र हेटे यांनी 24 लाख रुपयांना विकत घेतली। आता ही नरेंद्र हेटे हा व्यक्ती कोण आहे हे अजून समजलेलं नाही, मात्र हा नरेंद्र हेटे नावाचा जो गृहस्थ आहे ज्याने हे खरेदी खत केलेलं आहे तो नरेंद्र हेटे नावाचा शेतकरी इथे शेतकरी दाखवण्यात आलेला आहे। तर त्या गृहस्थाने 2020ला ही खरेदी केलेली 19ला खरेदी केलेली जी शेतजमीन आहे ती शेतजमीन जी आहे ही शेतजमीन बक्षीसपत्र अर्थात ही फ्रीमध्ये कुठल्याही प्रकारची मोबदला न घेता ही शिवनिका संस्थानला देतोय। तो ती तारीख आहे आपल्याला ही दृश्यांमध्ये देखील त्याची तारीख दिसते। अर्थात मे 2019ला घेतलेली जमीन फेब्रुवारी 2020ला हाच व्यक्ती नरेंद्र नारायण हेटे ही शेतजमीन जी आहे ती कोणाला बक्षीसपत्र म्हणून देतो इकडे बघा। आपण ही दृश्यांमध्ये बघतोय पोटखराबा बक्षीसपत्राने लिहून घेणार शिवनिका संस्थान मिरगाव अध्यक्ष श्री अशोक कुमार एकनाथ खरात व सरचिटणीस नामकरण यशवंत आवारे यांना हा व्यक्ती जो आहे ज्यांनी शेतकऱ्याकडून जमीन 25 लाख रुपयांना घेतली
ती 25 लाख रुपयांना घेतलेली जमीन अर्थात मे 2019ला जी शेतजमीन त्यांनी 25 लाख रुपयांना विकत घेतली तीच शेतजमीन फेब्रुवारी 2020ला हा व्यक्ती या शिवनिका संस्थांचा अध्यक्ष अशोक खरात याला आणि त्या संस्थांचा सरचिटणीस यशवंत आवारे याला बक्षीसपत्र करून देतोय, कुठल्याही प्रकारचा मोबदला घेत नाही। एकूणच याचा अर्थ असा आहे ही त्यांची मोडस होती, कुठल्याही प्रकारचं रेकॉर्ड तयार करायचं नाही, अर्थात याचं ट्रान्झॅक्शन जे आर्थिक ट्रान्झॅक्शन असतं संस्थेचं ते दाखवायचं नाही। एका शेतकऱ्याने आपल्याला ही जमीन बक्षीस दिली अशा प्रकारचं भासवायचं, मात्र प्रत्यक्षामध्ये ही शेतजमीन जी आहे ती एका दुसऱ्या व्यक्तीच्या नावावरती पैसे देऊन खरेदी करायची आणि पैसे देऊन खरेदी केलेली जमीन नंतर ती आपल्या संस्थानाच्या नावावरती बक्षीसपत्र करून घ्यायची, अशा पद्धतीची मोडस या अशोक खरातची आणि त्याच्या सगळ्या संस्थानामधल्या पदाधिकाऱ्यांची होती, ज्या संस्थानावरती अनेक राजकीय नेते यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रुपाली चाकणकर ज्या संस्थेवरती सदस्य आहे त्याच संस्थेला ही जमीन बक्षीसपत्र देण्यात आलेली आहे, जी जमीन 2019ला मेच्या त्यांनी विकत घेतली 24 लाखाला आणि ती जमीन त्यांनी 2020च्या फेब्रुवारीला या संस्थानाला मोफत दिली, फ्री दिली, बक्षीस दिलं, कुठल्याही प्रकारचा मोबदला त्यांनी घेतला नाही। ज्या जमिनीचा आत्ताचा भाव बाजारभावाप्रमाणे 1.5 ते 2 कोटी रुपये आहे ती जमीन या संस्थानाला हा व्यक्ती बक्षीस देतो, त्यामुळे हा व्यक्ती कोण आहे नरेंद्र हेटे याचा देखील या प्रकरणात तपास होणं आवश्यक आहे। आता हे प्रकरण समोर नेमकं कसं आलं ते देखील आपण समजून घेणार आहोत। माझ्या बाजूला हे शेतकरी आहे शेळके नावाचे, त्यांची ही सगळी शेतजमीन होती पूर्ण आणि त्यांच्या या शेतजमिनीचं वाटणीपत्र झालेलं नसताना या कॅप्टन अशोक खरातने या जमिनीवरती ताबा मिळवला, कब्जा केला आणि त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये न्यायालयात दावा देखील दाखल केला। त्यांचा न्यायालयात दावा पेंडिंग असताना अशोक खरातने या जमिनीवर कब्जा केला आणि या ठिकाणी हे माझ्या मागच्या बाजूला हे बांधकाम जे दृश्यांमध्ये दिसतंय ते त्यांनी सुरू केलं, शिवनिका संस्थान मिरगाव सांस्कृतिक हॉल। हे काम करू नये अशा प्रकारची मागणी या शेतकऱ्याची होती। त्यांचं म्हणणं होतं की ही जी जागा आहे यातला काही हिस्सा माझ्या मालकीचा येऊ शकतो, त्यामुळे याची पहिले मोजणी करा आणि त्यानंतर तुम्ही बांधकाम करा। त्यांचा स्टे असताना देखील या शेतकऱ्याचा स्टे असताना देखील हे बांधकाम केलं गेलं आणि त्यानंतर या शेतकऱ्याने तहसीलदार असतील तलाठी असतील यांच्याकडे चक्रा मारायला सुरुवात केली। यामध्ये देखील आपण बघतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये या शेतकऱ्याच्या तक्रारीवरून ही स्टे ऑर्डर जी आहे ती त्यांनी मिळवली होती। आपण हा आदेश बघतोय, या आदेशामध्ये त्या तात्कालीन जे कोणी तहसीलदार आहे ते असं म्हणताय या प्रकरणात अर्जदार यांनी दाखल केलेला युक्तिवाद हे सगळे पुरावे बघता हा सामनेवाला यांना हजर होईपर्यंत कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशापर्यंत स्थगिती देण्यात येत आहे। अर्थात या कामाला स्थगिती देण्यात आलेली होती तरी देखील अशोक खरातने हे सगळं काम केलं। ही सगळी त्याची मोडस आणि त्यानंतर या बाबांबरोबर झालेला सगळा प्रकार। बाबा आता आपण हे सांगा की नेमकं तुमच्यासोबत काय घडलंय? माझ्यासोबत काय घडलं त्याने मी सांगितलं होतं जमीन मोजली सगळी, तो गट मोजला हा गट मोजला, 50 एकर जमीन बसली, म्हणलं 25 एकर माझ्यावाली 25 एकर तुम्हावाली, पण 8 हिस्सा आहे ना माझ्यावाला 8 हिस्सा। तर त्यानं ऐकलं, त्यानं नाही करून घेतलं, त्याला माहिती होतं खर साहेबाला की बाई ही जमीन आहे ती जमीन आमचीच होती ना, पूर्वीची आमची होती, पण तिचा व्यवहार होता होऊन जा मग तिथे लिहिलेले 60 खरेदी नोंद नामकरण तमकं त्यांनी बरंच ते नामकर आव्हानाने काढलं। ते तो कायदा राहिला आणि तो कायदा बंद झाला, बरंच बोलला माझ्याशी, कोण नामकर आव्हान मी नोंदीला आडा झाला तेव्हा मग त्याची हे झाले उजेत झाली इथं मंदिरामध्ये त्याच्या हॉलमध्ये। तो म्हणे ते करून घेऊ म्हणतो लगेच खरेदी मारून घेतो, आम्हाला कोणालाच माहिती नाही, पण ती नोंद खरेदी माहिती झाल्यावर मग नोंदीला मी आडवं गेलो। तुम्ही अधिकाऱ्यांकडे तक्रारी केलं काय? अधिकारी तक्रारी केल्या, मग अधिकारी काय करणार आहेत? अधिकारी जर ऐकतच नव्हते आमचे तर काय करणार आहेत? अधिकारी म्हणजे नाही बाबा ते होईत नाही, तिथे बरोबर करेल असे उडाऊचे उत्तर देत राहिले, बाकीचे काय अन्याय झालाय तुमचा? आमच्यावर अन्याय झाला अधिकाऱ्यांचा, परत तहसीलपासून तर प्रांत पोहतं आयुक्त पोहतं आणि हेच झालेलं आहे, आमच्यावर अन्यायच होत गेलेला आहे। कारण पैसे आले असल्यामुळं ते अन्यायकारी सुटले सगळे, आमचे खरं असताना आमचं खोटं होत गेलं। मग शेवटी कोर्टात गेलो, मग कोर्टात दावा टाकला, 16-17 दावा टाकेले, 18-19 खरेदी होती। काय नाव? माझं नाव पांडुरंग पंढरनाथ शेळके। आपण बघतोय पांडुरंग शेळके नावाचे हे शेतकरी आहे, त्यांची ही सगळी शेतजमीन आहे, त्यापैकी 5 एकर जमीन जी आहे ती कॅप्टन खरातने घेतली होती। त्याच्यात सुद्धा वाद होता, त्याच्यात देखील अशा प्रकारचा संघर्ष त्या शेतकऱ्यांचा होता। असं असताना यातला काही हिस्सा जो आहे तो कॅप्टन खरातने कशा पद्धतीनं आपल्या नावावर करून घेतला, हा भोंदूबाबा जो आहे अशोक खरात त्याची मोडस या जमिनी खरेदी करण्याची कशी होती त्याचे हे सगळे पुरावे आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी स्पष्ट आहे की सरकारची दिशाभूल
यंत्रणांची दिशाभूल करून या सगळ्या खरेद्या केल्या जात होत्या आणि या सगळ्या जमिनी शेतजमिनी ज्या आहे त्या आपल्या संस्थांच्या नावावर केल्या जात होत्या आणि लोकांकडून बक्षीसपत्र म्हणून त्या लिहून घेतल्या जात होत्या. त्यामुळे त्याचा कुठलाही आर्थिक व्यवहार जो आहे तो रेकॉर्डवर दिसत नव्हता आणि त्यामुळे त्याच्या नावावरती इतक्या मोठ्या प्रमाणात जमिनी जागा आहे अशा प्रकारची चर्चा जी आहे ती बाहेर येत नव्हती. त्यामुळे एकूण जर आपण बघितलं तर अशोक खरातची मोडस या सगळ्या प्रकरणामध्ये जमिनी खरेदी करण्याची कशी होती ती पुन्हा एकदा समोर आली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, नाशिक.